नमस्कार मंडळी, मी पवन वागुलकर हे माझा लाईव्ह वर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या नावाला जरी तू अर्थ असले तरी या कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही हे मी तुम्हाला कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदरच सांगत आहे. हो, येऊ का? मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपण 3 अतिथी बोलवलेले आहेत. मित्रांनो, पहिल्या पाहुण्यांना जास्तच घाई झाली आहे. मित्रांनो, आपण पहिल्या पाहुण्यांना कृपया स्टेजवर आमंत्रित करूया. देवराज सुदामे यांना मी कृपया विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. वयाचं बाण ठेवा. चला बसूया. चालेल ना, एक क्वार्टर घ्या आणि चकण्याला चकली बसू. कार्यक्रमाला बसूया. म्हणूनच म्हणलं एक क्वार्टर घ्या, चकण्याला चकली बसूयात. फॅमिली शो आहे. फॅमिली सकट बसू. अहो, फॅमिली शो म्हणजे शाब्दिक कार्यक्रमाला सुरुवात करूया असं मला म्हणायचं होतं. वॉच दिस. सर्वात प्रथम पहिला प्रश्न माझाच आहे तुम्हाला. वैयक्तिक आहे. काय सुद्धा मी पोहे कुठे धपाटे आणले, देऊ का? संस्कृती वगैरे काय आहे की नाही? म्हणजे आमच्या काळात आम्ही मुलींची बोलायला घाबरायचो, बोलायला काय नजर वर करून बघायला घाबरायचो. आणि आजची पिढी काय म्हणजे? नाही, एक मिनिट. काय म्हणजे तुम्हाला मुलं किती? फक्त 6. म्हणजे तुम्ही फक्त बोलायलाच घाबरायचे. तुमचा कार्यक्रम झालाय सगळा. ती इमोशनल आठवण आहे का तुमच्याकडं की आम्हाला वाटलं बाबा सुदामेन बरोबर काहीतरी वाईट घडलं, असं काय आहे का? नाही. नाटकाच्या कार्यक्रमाला पण TRP असतं का? नाही, नसतं. नाटकाच्या यायला नसतं. मग कशाला रडायचं वगैरे आठवणी सांगायच्या तुम्हाला? म्हणजे चांगला हसायचा, मजा करायची. आप्पासाहेब जेव्हा नटसम्राट नाटक करायचे तेव्हा लोकांना वाटायचं अरे रडवणारा नट हा नटसम्राट कसा काय झाला. मग खरा नटसम्राट पाहिला तो म्हणजे प्रशांत दामले, ज्यांनी 12,500 प्रयोग केले. आणि 12,500 प्रयोग लोकांना रडवून नाही, हसवूनच होतात. ही गोष्ट मात्र तुम्ही खरं बोललात. मित्रांनो, आता आपण आजोबांना भेटलो. भयानक माणूस होता, पण ठीक आहे, थोडे क्यूट पण होते. मित्रांनो, अशाच आजोबांच्या 3ऱ्या पिढीला म्हणजेच अर्थात त्यांच्या नातवाला आता आपण भेटणार आहोत. तो कृपया मी स्टेजवर आमंत्रित करतो देव सुदामेला की त्यांनी कृपया स्टेजवर आमंत्रित व्हावे. सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर. सध्या तू काय करतोस मग? मी शिक्षण घेत होतो पण सोडून दिलं. का शिक्षण का सोडलं? कारण माझी एक गोष्ट लक्षात आली की शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाहीये. नाही, एक मिनिट. हे तू कशावरनं म्हणतोय? देवराज सुदामे यांचं शिक्षण काहीच नाहीये. त्यांनी काय केलं, पुस्तकाचं दुकान टाकलं. लोक तिथे येतात, पुस्तकं घेतात, शिकतात. पैसा कोण कमवते? देवराज सुदामे. पैशाचा आणि शिक्षणाचा काहीच संबंध नाहीये. माझे जे आजोबा आहेत ना, दुसरे गोपे आजोबा. गोपे का म्हणताय? आजोबा आहेत, थोडी रिस्पेक्ट. अरे वी आर लाईक बडीज. आम्ही एकत्र वेप मारतो. बोल तू बाबा. आम्ही हे पण करतो. अच्छा सॉरी. तर ते जे गोपे आजोबा आहेत ना, तर त्यांचं रद्दीचं दुकान आहे. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की वर्षाच्या सुरुवातीला जे शिक्षण असतं ते वर्षाच्या शेवटी रद्दी होतं. कशाला शिका? नाही, हे त्यामुळे म्हटलं हे शिक्षण फालतूगिरी फेकून द्या, गपचूप धंद्याला लागा. धंद्याला? उद्योग धंद्याला. तू शब्द जरा जपून वापर. तू पण बसू नको. हे पब्लिक डेंजर आहे. कधी आपल्याला आकलून देतील. जेवढं त्यांना पाहिजे तेवढं द्यायचं, ना तर आपल्यासमोर आपल्याच रील्स बघत बसतील. कम ऑन ब्रो. नाईस. यो. तर आता आपण मधल्या माणसाला आमंत्रित करूया. मधल्या पिढीला म्हण रे. मधल्या पिढीच्या माणसाला आमंत्रित करूया. कृपया मी स्टेजवर आमंत्रित करतो देवेंद्र सुदामे यांना की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. काय आले? तुमचे वडील येऊन गेले. एनर्जेटिक माणूस. तुमचा मुलगा पण येऊन गेला. काय परफॉर्म केलं. पण तुम्ही आले तर वातावरण असं डलडल झालं. अशी एनर्जी गेल्यासारखी वाटली. ज्याचा बाप आणि पोरगा एवढा बिनधास्त असतो त्या माणसाला असंच राहावं लागतो.
कारण का आमची पिढी बापासाठी गाद्या घालणारी आणि पोराच्या गाद्या उचलणारी ही आमची पिढी. ही गोष्ट तर आहे. बापासाठी सकाळी 6चा चहा आणि पोरासाठी रात्री 4ची कॉफी ही आमची पिढी. निरोप घेतो मी, कार्यक्रम थांबवायची वेळ झालेली आहे. काय झालं? आ? काय झालं? अहो बोलू व्यक्त करायला बोलवलंय ना. नाही नाही, आपलं काय ठरलं होतं की सॅड बोलायचंच नाही ना. मगाशीच ठरलं. नाही पण रियालिटीचं काय? अहो रियालिटी ही प्रत्येकाच्या घरात असतीच ना. तुमच्या आयुष्यामध्ये एखादा विनोदी प्रसंग घडलाय का, तो ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. त्याशिवाय माझ्या कार्यक्रमाला TRP नाही. प्रत्येक मुलाखतकार सध्या हेच विचारतो ना, तुमच्या आयुष्यात काही विनोदी आहे का, काही हसवणारा आहे का, रडवणारा आहे का? म्हणजे एकतर हसवा नाही तर रडवा, खरं बोलू नका. नाही नाही, एक मिनिट. तुमच्याकडे विनोदी असेल तर सांगा. हे असली भाषण देऊ, मला TRP पाहिजे. आणि नवीन नवीन इंटरेस्टिंग आणायचं कुठनं? प्रत्येकाचं आयुष्य असं इंटरेस्टिंग नसतं की सारखंच नवीन नवीन काहीतरी घडत असेल आणि नसेल काय इंटरेस्टिंग. काय लगेच स्क्रोल करून टाकणार का? जसं इंस्टाग्रामवर स्क्रोल करतात अशी माणसं स्क्रोल करणार का तुम्ही? बोलायचा चान्स द्या ना तुम्ही. असं नाही नाही हाकलून काय देताय? नाही पण बरोबर नाही ना. टीव्ही बघताना पण तसंच एका हातात रिमोट फाट फाट फाटचे चॅनल बदलायचे. आवडलं नाही की बदलून टाकायचं, काहीच नाही आवडलं की बंद करून टाकायचं, दुसऱ्या हातात मोबाईल आहेच आहे. हे असं बरोबर नाही ना. हे तुमचं चुकतंय. हा म्हणजे मला असं काय एक गोष्ट लक्षात आली आहे की कोणीच कोणालाच फार वेळ नको आहे आयुष्यात. हे माझ्या आत्ता लक्षात आलेलं आहे. नाही ही गोष्ट आहे, पण तुम्ही बोला आता. नाही आता माझं बोलून झालेलं आहे. मी निघतो. सॉरी. नाही नाही नाही, बोला तुम्ही. निघतो मी. तुमच्याशी बोलल्यावर एकच गोष्ट लक्षात आली की जे काय हॅपनिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, ते एकतर आमच्या आधीच्या पिढीत झालंय किंवा आत्ताच्या पिढीत होते. आमच्या पिढीत मात्र ते म्हणतात ना की लोक पुस्तकं जपतात, व्हिडिओ गेम मध्ये रमतात, पण CD DVD मात्र फेकून देतात. हा तसं काहीतरी खरी. पण मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. थँक्यू कशाला? कारण का तुम्ही जुनी पिढी आणि नवीन पिढी अशा दोन्ही पिढ्या चांगल्या सांभाळता. आणि कसं होतं, काही गोष्टी व्हायरल करण्याच्या नादामध्ये जो विरळपणा होतो ना, तो विरळपणा होऊ नये म्हणून ते तुम्ही जपता. यासाठी मला आनंद झाला आणि छान वाटलं बोलून तुमच्याशी. रातें सुरंग सी भागी उड़ान पे, ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. हसीना से यूं मुलाकात हो गई. ही जी मजा आहे ना जुन्या गाण्यांची, नुसतं एवढं हमिंग केलं तरी ज्या टाळ्या पडतात त्या जुन्या गाण्यांनाच पडू शकतात. Sing all of you. ये दोस्ती नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये ना समझा ना मैं जाना, जो भी तुमने मुझसे कहा है सेनोरिटा, चाहत के तो